पुढची बातमी आपण बघूया। मराठवाड्याची बातमी आहे। दिलासादायक बातमी मराठवाड्यासाठी। संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातल्या पाणीसाठ्यामध्ये सातत्याने वाढ होते आहे। धरणातील उपयुक्त पाणीसाठा 67.99% गेलेला आहे। धरणामध्ये सध्या 52.12 टीएमसी जिवंत पाणीसाठा आहे। पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे सरासरी 27,582 क्युसेक प्रति तास पाण्याची आवक सुरू आहे। एक मिनिट। तर जळगाव जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेला आहे। वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा दिला गेलाय। मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार जिल्ह्यात दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। कमी वेळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो। या पार्श्वभूमीवर नागरिक, शेतकरी आणि प्रवाशांनी विशेष दक्षता घ्या, अनावश्यक प्रवास टाळा असं आवाहन करण्यात आलंय। विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबा असं आवाहन सुद्धा प्रशासनाने केलंय। तर जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या गिरणा धरणातील जलसाठा 94% गेलेला आहे। धरणात सध्या 3000 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। लवकरच धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे अवघ्या 8 दिवसांमध्ये धरणाच्या जलसाठ्यामध्ये तब्बल 54% वाढ झाली आहे। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठाच दिलासा मिळालेला आहे। धरण पूर्ण भरल्यानंतर अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो। गोंदियामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होतीये। पुजारी टोला धरणाचा पाणीसाठा सध्या आहे 86%। धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरता धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। या धरणामधून सध्या नदी पात्रामध्ये 10,832 क्युसेक प्रति तास वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे।